महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की खरीप पीक विमा 2024च्या संदर्भातील काही महत्त्वपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत. लाभार्थ्याच्या घरचा आवर्तन झेलल्याशिवाय काय खरं इथून झालेला प्रवास पीक विमा खात्यातील क्रेडिट व्हायला सुरुवात झालेली आहे. इथपर्यंत येऊन थांबला, परंतु काही वेळातच आलेली रक्कम अतिशय तुकडी असे मेसेज यायला लागले. या संदर्भातील काही महत्त्वपूर्ण अपडेट आपण आज थोडक्यात समजून घेऊया. यापूर्वी आपण 19 जिल्ह्याबद्दल सविस्तर माहिती अशी जाणून घेतलेली आहे. जिल्ह्यांमध्ये पीक विमा मिळू शकतो, त्याची रक्कम किती असू शकते, कोणत्या प्रकारामध्ये या पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे. माहिती घेतल्यानंतर 31 मार्च पासून हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये येईल. अशा प्रकारचे अपडेट देखील घेण्यात आलेले होते. त्यांच्यासाठी आवश्यक असलेला निधी सुद्धा शासनाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेला होता. परंतु यांच्यानंतर पुन्हा बँकेचे क्लिअरिंग इतर काही कारणांमुळे हा पीक विमा वितरित करण्यास आला नाही. आणि आता जवळचा एप्रिल महिन्याचा एक आठवडा संपल्यानंतर देखील शेतकरी या पीक विम्याच्या प्रतीक्षेत होते. यांच्यातील आपण यापूर्वी सुद्धा पाहिलं, यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अधिसूचना काढल्यानंतर सुद्धा पीक विम्याचा अतिशय तोडकी अशा स्वरूपामध्ये वितरण करण्यात आलेले होते. ते अधिसूचना पीक विमा कंपनीच्या माध्यमातून आक्षेप करण्याच्या आल्याबद्दलचे न आल्याबद्दलची अपडेट घेतलेली आहे. आपण अतिशय अल्प अशा स्वरूपामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पीक विमा वितरण करण्यात आला होता. बुलढाणा जिल्ह्यातील रब्बी 2023चा पीक विमा वाटप व्हायला सुरुवात झाला होता. 110% च्या पुढच्या नुकसानासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून 63 कोटीचं रक्कम देखील मंजूर करण्यात आलेला आहे. बुलढाणा जिल्ह्यासाठी खरीप पीक विम्यासाठी सुद्धा 181 कोटीचं रक्कम मंजूर करण्यात आलेलं होतं. ते देखील अपडेट आपण घेतलेलं होतं. यानंतर धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन असेल किंवा इतर ज्या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचं वैयक्तिक क्लेम मंजूर होत असेल, त्या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचा पीक विम्याचं वितरण करायला कंपनीच्या माध्यमातून सुरुवात झालेली आहे. लातूर जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास 130 कोटीच्या आसपासची रक्कम पीक विम्याच्या माध्यमातून वितरित करण्यात आलेली होती. आता यामध्ये दुसरा टप्पा देखील वितरित करायला सुरुवात झालेली आहे. याच्या व्यतिरिक्त मोठ्या प्रमाणामध्ये निधी मंजूर असलेला, मोठ्या प्रमाणात पीक विमा मंजूर असलेल्या चिन्हे परंतु अद्यापही नांदेड असेल, परभणी असेल, हिंगोली असेल प्रतीक्षेत होते. कारण नांदेड, हिंगोली, परभणी या तिन्ही जिल्ह्यांच्या अधिसूचना काढण्यात आलेल्या होत्या. छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी नुकसानग्रस्त होते, परंतु अद्याप पीक वितरण करण्यात आलेले नव्हतं. यांच्यामध्ये परभणी जिल्ह्याचं आजपासून पीक विम्याचं वितरण सुरू झाली आहे. हिंगोली जिल्ह्यातच आजपासून पीक विम्याला वितरण व्हायला सुरुवात झालेली आहे. नांदेड जिल्ह्याच्याही अद्यापही प्रतीक्षेत असलेल्या जिल्ह्यांमध्ये काही कॅल्क्युलेशनच्या प्रतीक्षेत बाकी आहे आणि त्या पूर्ण केल्यानंतर नांदेड जिल्ह्याचं सुद्धा पीक विमा वितरण असे ती रक्कम सुद्धा 3 कोटीच्या आसपासची रक्कम, म्हणजे परभणीनंतर जास्त पीक विमा मंजूर असलेला, परंतु अंतिम ज्याच्या वेळेस पीक विमा त्यावेळी सर्वात जास्त महाराष्ट्रातील पीक विमा वितरित होणार जिल्हा असू शकतो नांदेड. आता हिंगोलीचं पीक विम्याचं वाटप सुरू झालंय, परभणीच्या सुरू झालंय, त्यांच्यानंतर लातूर जिल्ह्यातही काही शेतकऱ्यांच्या आलेलं आहे. धुळ्यामध्ये कॅल्क्युलेशन झालेलं आहे, पीक विमा वितरण होण्याच्या शक्यता आहे. बुलढाण्यामध्ये रब्बी पीक विम्यानंतर खरीप 2023चा मिळू शकतो. अशा सर्व परिस्थितीमध्ये छत्रपती संभाजीनगर आणि इतर जिल्ह्यांमध्येही शेतकरी सुद्धा विचारत आहे. धाराशिव जिल्ह्यांमध्ये उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे. धाराशिवमध्ये सुद्धा साधारणपणे 200 कोटीच्या पुढचा पीक विमा हा शेतकऱ्यांना वितरित केला जाणार आहे. पेठचाही मंजूर आहे, छत्रपती संभाजीनगर मंजूर आहे आणि जालना मंजूर आहे, परंतु वितरण होत असताना परभणीतील आणि हिंगोलीमधील शेतकऱ्यांना माध्यमातून मोठ्या प्रमाणात विचारणा केली जात आहे की इतर जिल्ह्यांमध्ये मिळणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रमाणामध्ये हा पीक विमा का कमी आहे. हेक्टरी आलेला आहे की विमा सजा 9,000 आला आहे. 9,000 अशा प्रकारे पीक विमा कमी येतोय, कारण की नुकसान जे झालेले आहे जास्त होतं आणि पीक विम्याचं कॅल्क्युलेशन असताना हे वेगवेगळ्या प्रकारामध्ये होतं.
आपण यापूर्वी सुद्धा अपडेट घेतलेला आहे. वैयक्तिक क्लेमच्या अंतर्गत शेतकरी क्लेम करतात. वैयक्तिक क्लेमच्या अंतर्गत जो शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर केला जातो त्यांच्या वितरण अतिशय मोठ्या प्रमाणात होतं. 2023 मध्ये आपण पाहिलं होतं की 12 जिल्ह्यांमध्ये वैयक्तिक क्लेमच्या शेतकऱ्यांना 80,000 90,000 म्हणजेच अशा मोठ्या रकमा मंजूर झालेल्या होत्या. अग्रिम पीक विमा असलेल्या शेतकऱ्यांना 6,000 7,000 अशी रक्कम हेक्टरी मिळाली होती. अशीच परिस्थिती आता अग्रिमची सुद्धा झालेली आहे. अग्रिम म्हणजे एकूण झालेल्या नुकसानीच्या 25% पीक विमा आणि याची उर्वरित समायोजन हे तुमच्या लसच्या बेसवरती होतं. काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा एड बेस आलेला आहे. परिणाम शेतकरी काही पीक विमा मिळत नाही. सारांशमध्ये 2022 मध्ये 2023 इतर जिल्ह्यांमध्ये तीच परिस्थिती आहे. पीक विम्याचं वितरण होत असताना बेस अर्थात पीक विमा कंपनीला अहवाल आधारे एखाद्या महसूल मंडळामध्ये उंबरठा उत्पन्नाच्या प्रमाणामध्ये उत्पादन कमी झालेलं आहे. त्या प्रमाणानुसार मंजूर झालेला पीक विमा असतो. यांच्यामध्ये मिस टर्म नावाचं एक शेतकऱ्यांना पीक विमा दिला जातो. ठिकाणी जे यांच्यामध्ये नुकसान झालेल्या प्रतिकूल परिस्थितीमुळे यांच्यासाठी जर अग्रिमसाठी जर काही अधिसूचना काढलेल्या असेल तर त्यांचा पीक विमा हा दिला जाणार आहे. मिस टर्मच्या अंतर्गत दाखवला जातो. ज्यावेळी व्हॅटवरती किंवा ज्या वेळेस तुमचा पीक विमा FIच्या पोर्टलवरती पीक विमा स्टेटस चेक करता त्यावेळी तुम्हाला मंजूर झालेला पीक विम्याच्या अंतर्गत बटन दाखवत असेल समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला आलेला पीक विमा हा अग्रिमच्या अंतर्गत आलेला आहे. यांच्यामुळे मिळालेली रक्कम जर कमी असेल तर तुम्हाला पुन्हा एखादा पीक विमा हा मिळू शकतो. मिळण्यासाठी हा काही उशीर काळ झालेला आहे. शेतकऱ्यांना दाखवायला सुरुवात करा जेणेकरून शेतकऱ्यांना येणाऱ्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवरती पुढच्या काहीतरी असतील म्हणजेच की प्रक्रिया खरेदी करण्याची किंवा विकण्याची ज्यांच्यासाठी ज्या शेतकऱ्यांचे नुकसानग्रस्त झालेले आहे अशा शेतकऱ्यांना लवकरात लवकर त्यांचा हा लाभ मिळायला हवा. कृषी आयुक्तालयाच्या माध्यमातून असलेल्या किंवा शासनाच्या माध्यमातून असेल किंवा गंभीरने पाठपुरावा केला जाईल आणि लवकरच राज्यातील सर्वच मंजूर असलेल्या जिल्हा या पीक विमा वितरण केलं जाईल. जे अपडेट आपल्याकडे उपलब्ध होती ते अपडेट लवकरात लवकर आणि वेळोवेळी जाणून घेण्याचा पूर्ण प्रयत्न करूया. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला पुढे देखील मिळत राहतील. व माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सर्वप्रथम पीक विमा असो की PM किसान संपूर्ण ज्या योजना गव्हर्नमेंट स्कीम व गव्हर्नमेंट जॉब रिलेटेड ज्या कुठल्या अपडेट असतील त्या माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळणारच आहे. संपूर्ण प्रथम हा माझ्या चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळणारच आहे. धन्यवाद.